त्यानंतर आर्यन वाडा, त्याच्या विपक्षात टीम 2 हात करेल. SRK नारे, शिवतेज चिंचगड संघाला बाय. तर या स्पर्धेतला हा अंतिमचा सामना आपण पाहतोय फर्स्ट राऊंड मधला. किंगस्टार मुसारने आणि त्याच्या विपक्षात 2 हात करेल तो टीम एका बाजूनी आपण पाहतोय श्री गणेश बुधावली. या 2 संघांमधली ती लढत असेल. टीम किंगस्टार मुसारने चेंडू पडण्या अगोदर इथे जर एक एक्स्ट्रा खेळाडू नसेल, साईनाथ पष्टे ओके. तत्पूर्वी आपण जाऊयात मॅच मध्ये. साईनाथ पष्टे अँड टीम, राजेशजी सातवी, पंचायत समिती सदस्य वाडा, अरुण पष्टे. हॅलो. टीम आर्यन वाडा आणि टीम त्याच्या विपक्षात 2 हात करेल SRK नारे. दोन्ही संघ तयार राहायचे. सेकंड राऊंडचा पहिला सामना टीम SRK नारे आणि टीम आर्यन वाडा या 2 संघांमध्ये असेल. चला मॅचला होती सुरुवात. पंचांकडनं ग्रीन सिग्नल येतोय. पंचांकडनं येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होती सुरुवात. समोर स्ट्रायकर एंड कडनं बॅटर आपण पाहतोय महेंद्र आणि गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज विशाल दिनकर होतोय सज्ज. विशाल दिनकर एक मोठा खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं ऑलराऊंडर खेळाडूंच्या लिस्ट मधला हाही एक महत्वाचा खेळाडू. पहिला चेंडू लॉंगॉनला ट्रॅव्हल केलाय. तिथनं भावेश घोडविंदे चेंडूची फेकी करेल. MDC विभाग प्रीमियर लीग ज्यातनं रायझिंग प्लेयर म्हणून ज्याची उद्घोषणा झाली तो भावेश घोडविंदे. तत्पूर्वी त्याला आपण पाहिलं लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षण करताना फेकी केली. पहिल्या चेंडूवर 1 धाव येते, म्हणजे धावांचा श्री गणेशा होतोय. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. बॅटर आणि बॅटनं खेळलाय फटका. तिथनं अरुण पष्टे चेंडूवर झेपावतील. 1 धाव मात्र पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल. हर्षद आणि त्याच्या साथीला बॅटर आपण पाहतोय महेंद्र. ही ओपनिंग जोडी या टीम कडनं मात्र चांगला खेळ करावा लागेल. एक मोठा मॅच आहे शिवकृपा चषक 2024 हा महासंग्राम. एक भव्य दिव्य अशी ही स्पर्धा, वाड्याचा वर्ल्ड कप मी तर म्हणेन. नो डाऊट. षटकातील पुढचा चेंडू अगेन थोडासा शफल झाला. तदनंतर अरुण पष्टे मिड विकेट वरनं थोडेसे पुढे येतील आणि चेंडूला फील्ड करून फेकी करतील विशाल दिनकर पर्यंत. पुन्हा एकदा मात्र 1 धाव कंप्लीट होती. सिंगल घेत मात्र धावसंख्या 1-1 न वाढवून धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 3 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. हर्षदला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड कडनं. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल, फटका फसलाय की काय? साईनाथ पष्टे चेंडूवर जज करतोय, मात्र चुकी होणार नाही. एक लेजंड क्रिकेटर फलंदाज बाद परतावा लागेल. हॅलो हॅलो हॅलो. समोर माझा अगदी जवळचा मित्र सागर हरडला आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करण्याकरता डावकुऱ्या हातानं त्याच्या विपक्षात विशाल दिनकर. स्ट्रॉंग अपील आहे त्या ठिकाणी. फलंदाज बाद. सागर हरडला परतावा लागेल. बॅक टू डगआउट.
हॅलो, नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. कुणालला आपण पाहतोय तो फलंदाजी करण्याकरता मैदानापर्यंत जाऊन पोहोचेल. या मैदानावर हर्षद यानं कुणबी प्रीमियर लीग सुद्धा गाजवली आहे. तो मात्र आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंड कडनं. बॅटर मैदानात दाखल झालाय. आता कुणाल सो फलंदाजी करण्याकरता. हॅलो, माईक चेक. हॅलो हॅलो. मात्र झेलला संधी होती जिथनं राजेश सातवी मात्र तो झेल घेऊ शकले नाही. तत्पूर्वी एक षटकाचा खेळ संपतोय. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 3 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. मात्र त्यानंतरचा फर्स्ट राऊंडचा पहिला सामना जो आपल्या भेटीला येईल टीम SR के नारे आणि टीम त्याच्या विपक्षात 2 हात करेल तो टीम. ओके चला तर टाइम लावला जाईल या ठिकाणी. सामने यापुढचे जे असतील ते 4 षटकांचे असतील हेही तुमच्या लक्षात असू द्यात. पाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. शिवकृपा मित्रमंडळ गातेस व डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पावनी पाडा शिवकृपा चषक 2024 हा महासंग्राम. त्यातनं समोर आता स्ट्रायकर एंडकडनं फलंदाज हर्षद फलंदाजी ट्रॅकवरनं. मात्र पहिला चेंडू पुढे आलाय आणि प्रहार केलाय. चेंडू जातोय षटकारा करता 6 धावांकरता. दर्जेदार स्ट्रोक राजेश सातवीचं केलंय स्वागत षटकारानं. महेंद्रनं त्या चेंडूला षटकारापर्यंत पाठवलंय. या षटकारांना धावसंख्या तब्बल 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. साईनाथ पोष्टे आणि टीम खऱ्या अर्थानं प्रत्येक टुर्नामेंट पर्यंत जाऊन खेळ करत असतात. आताच याच आठवड्यातली स्पर्धा मुफास ट्रॉफी याही ठिकाणी मात्र किंगस्टार मुसारने संघ जाऊन पोहोचला. मात्र पुढचा चेंडू त्याला पाठवलंय सरळ डीप स्क्वेअर लेग वरनं 6 धावांकरता बॅक टू बॅक आलेला हा दुसरा षटकार. राजेश सातवी मात्र ठरतोय आता खूप महागडा, कारण की त्याच्या पहिल्या 2 चेंडूंवर काउंटर अटॅक केलाय. 2 चेंडूंवर 2 षटकार आलेत. समोर बॅटर आपण पाहतोय महेंद्र, तो मात्र आक्रमक होतोय. महेंद्र पूर्णपणे हावी झालाय राजेश सातवीवर. या 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या तब्बल 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. हावी झालाय पूर्णपणे. महेंद्र मात्र बॅकफुटला टाकतो राजेश सातवीला. धावसंख्या 15 स्कोर कार्डवर असताना 2 विकेटच्या मोबदल्यात पुन्हा एकदा मात्र समोर षटकाराची हॅट्रिक या मॅच मधली मात्र नाही होत. तत्पूर्वी सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट. डिपेक्सच्या कव्हरवरनं क्षेत्ररक्षक येतोय भाविश गोडविंद फेकी करतो वेगानं. मात्र सेफ झोन पर्यंत बॅटर पोहोचलाय. कंप्लीट होतील या धावा 2. या 2 न धावसंख्या वाढून धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 17 या धावसंख्येवर. 17 म्हटलं की क्रिकेट मधला अशुभ आकडा खतरा. 17 हेवी डिव्हिलियर्स जर्सी क्रमांक 17 एक विस्फोटक फलंदाज. त्यानंतर समोर महेंद्र, तोही विस्फोटक झालाय, कारण की पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर लगेच 2 धावा त्यांना कंप्लीट केल्यात. म्हणजे या 2 धावसंख्या तब्बल जी जाऊन पोहोचली ना 17 या धावसंख्येवर. त्यानंतर चेंडू क्रमांक 4 स्विच इट करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलेला हा दर्जेदार चौकार 4. या 4 न धावसंख्या तब्बल 21 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. मात्र राजेश सातवी आपल्या गोलंदाजीतनं खूप महागडा ठरतोय. मी सातत्यानं म्हणेन, कारण की तुम्ही टीम कडनं एक मुख्य गोलंदाज म्हणून आहेत आणि मुख्य गोलंदाजावर अटॅक केला जातोय, त्याच्यावर मात्र प्रहार केला जातोय. काल याच मैदानावर राजेश सातवी संध्याकाळच्या सत्रातनं आले होते ग्राउंडची पाहणी करण्याकरता. पंचायत समिती सदस्य वाडा ही पद त्यांच्याकडे आहे सध्या. तत्पूर्वी सिंगल कन्वर्ट केली जाते. सिंगल न धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवर 2 विकेटच्या मोबदल्यात. चांगला खेळ होतोय मात्र टीम श्री गणेश बुधावली संघाकडनं. नेक्स्ट बॉल कमी वेगानं टाकला. त्याही चेंडूला सफल डबल डीप स्क्वेअर लेग करणं पाठवलंय. पण बाउन्स ओव्हर द रोप सीमा रेषा पार. चौकारापर्यंत जाऊन पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस जी धावसंख्या तब्बल 13.0 च्या सरासरीने 26 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचली आहे. 26 या ओव्हरचा जर विचार केला ना तर तब्बल 23 धावा राजेश सातवीने खर्ची केल्या.
म्हणजे राजेश सातवीवर खूप अटॅक केला. पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार. हे 2 बॅटर असे आहेत ना, मैदानात राहिले तर एक चांगल्या टोटल पर्यंत जाऊन चांगला खेळ करून या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचतील. सेकंड राऊंड मधनं शिवतेज चिंचगड संघाला बाय असेल वैभव ठाकरे आणि टीम. त्यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना जो आपल्या भेटीला येईल, एका बाजूने टीम आर्यन वाडा आणि SRK नारे, साईराज खतीब अँड टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा वर्णी लागतीये. गोलंदाज विशाल दिनकर गोलंदाजी ट्रॅकवर होईल सज्ज. चेंडू क्रमांक 1 पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला की काय तत्पूर्वी क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होतीये. चेंडूला स्टॉप करणं खूप सारं कठीण आहे. चेंडू जाईल आणखीन एकदा चौकारापर्यंत निघून 4 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक. या चौकारानं धावसंख्या 30 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. मात्र सुरुवात चांगली आहे. पाहिलं तर पहिल्या षटकात विशाल दिनकर प्रभावी ठरला. विशाल दिनकरनं फक्त 3 धावा देत 2 विकेट त्यानं घेतल्या. सागर हरडलाही त्यानं परतवलं. तदनंतर मात्र जो बॅटर मैदानात महेंद्र आणि त्याच्या साथीला आपण पाहिलं तर कुणाल, हे 2 बॅटर मात्र हवी होताना दिसत आहेत. किंगस्टार मुसारने नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. सावध खेळ मात्र सेन्सिबल क्रिकेट एकला महत्व देतोय. अरुण पष्टे जीवाच्या आकांतानं धावतोय. मिड विकेट वरनं जवळ आला आणि चेंडूची फेकी केली. मात्र धावा कंप्लीट होतील त्या टोटल 2. या 2 न धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. 32 या धावसंख्यापर्यंत जाऊन पोहोचते. खूप चांगला खेळ मैदानात होतोय. तत्पूर्वी विशाल दिनकर मात्र तर पाहिलं ना तर एक MDC विभाग प्रीमियर लीग, जी कुडूस विभागातली लीग होती, त्या लीग मधनं बेस्ट बॅटर म्हणून त्यांना तो अवॉर्ड घेतला. विशाल दिनकर मात्र पुन्हा एकदा सावध खेळ. तिथनं चेंडू कदाचित असं वाटतंय की आपल्यासाठी धोका निर्माण करू शकतो, त्या चेंडूवर फक्त सन्मान देण्याचं काम मात्र करतोय महेंद्र. स्ट्रायकर एंडकडनं त्याला माहिती आहे समोर आपले 2 महत्वाचे बॅटर बाद झाले. त्यानंतर जी काही जबाबदारी आहे ना, त्या जबाबदारीचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन तो मात्र फलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं चेंडूला. तिथनं मात्र यष्टी रक्षकांना चुकी केली. मात्र 1 धाव कंप्लीट होतीये. या सिंगलला धावसंख्या 33 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचतीये. 33 धावा झाल्यात. चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय विशाल दिनकरकडनं तो 4, म्हणजे अजूनही इथून पुढे 2 चेंडू येणं बाकी असेल विशाल दिनकरच्या गोलंदाजीतनं. विशाल दिनकर ही प्रयत्न करतोय. दुपारचं सत्र आहे. या दुपारच्या सत्रातनं युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. त्या फुल टॉसला परफेक्ट कन्वर्ट नाही करता आलं. मात्र तिथनं क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर. फलंदाज बाद, परतावं लागेल. बॅक टू डगआउट कुणाल. इथून पुढे गोलंदाजीतनं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडू करता नवीन बॅटरला संधी मिळतीये. पियुषला आपण पाहतोय जो मैदानाच्या दिशेने जाईल. एका बाजूने श्री गणेश बुधावली, मनोज हरड आज मात्र अनुपस्थितीत आहे. मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहे मनोज हरड. सतत त्यानं या टीमच्या पाठीशी असणारं व्यक्तिमत्व आहे मनोज हरड. मात्र आज टीमकडनं अनुपस्थितीत दिसतोय. मुंबई अग्निशमन दलात कार्यरत आहे आणि आज खऱ्या अर्थानं संघाला गरज होती त्याची. तत्पूर्वी विशाल दिनकर आपल्या गोलंदाजीतनं इथून पुढे शेवटचा चेंडू घेऊन येईल. त्याकरता जो बॅटर नवीन मैदानात दाखल झालाय पियुषला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड कडनं. त्याच्याकरता विशाल दिनकरच्या गोलंदाजीतनं हा 6वा चेंडू पंचांना पार करतोय. नेक्स्ट बॉल मात्र फटका त्याचाही फसलाय. विशाल दिनकर धावतोय. राजेश 7वी चेंडू पर्यंत पोहोचलाय. मात्र जिथनं झेल सुटला त्यानंतर विशाल दिनकर त्याच्या पाठोपाठ लगेच होता. म्हणजे त्यानं लगेच चेंडूला कलेक्ट केलं आणि 3 षटकांचा खेळ संपला. पंचांनी दर्शवलं की 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 35 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचली. त्याला पाणी पाठवा. उन्हाचा तडाखा खूप जास्त आहे आणि मग पाणी पोहोचवत चला जेव्हा लागेल तेव्हा. मात्र वेळही थोडासा वाचवायचा आहे हेही लक्षात असू द्यात. 35 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. म्हणजे जी चांगल्या टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न जो करतोय श्री गणेश बुधावली संघ. एका बाजूने जर पाहिलं तर राजेश सातवीनं आपल्या गोलंदाजीने तब्बल 23 धावा खर्ची केल्या. त्या 23 धावा कुठेतरी महागड्या पडल्या. विशाल दिनकरनं पहिल्या षटकात 3 धावा दिल्या. गोलंदाजीचा अनालिसिस केला तर गोलंदाजी विशाल दिनकरची सुद्धा पहिल्या षटकात चांगली झाली. नंतर त्याही तिसऱ्या षटकात तोही थोडासा महागडा ठरला.
नवीन गोलंदाज मैदानात भावेश घोडविंदे, ज्याला आपण पाहतोय त्या चौथ्या षटकातनं भावेश घोडविंदेला आपण पाहतोय या चौथ्या षटकातनं कुणबी प्रीमियर लीग मधनं यानंही खूप चांगली गोलंदाजी केली तो भावेश घोडविंदे. मात्र एमडीसी विभाग प्रीमियर लीग मधला रायझिंग प्लेअर म्हणून ज्याची उद्घोषणा झाली, मात्र चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर दी रोप, चौकारापर्यंत. मी एक गोष्ट त्याची नक्की म्हणेन भावेश घोडविंदेची, पूर्ण एमडीसी विभाग लीग झाली, त्यातनं कित्येक षटकं त्यांनी हाताळली, मात्र कित्येक दिग्गज खेळाडू त्याच्या समोर आले त्या लीग मधनं. एकाही बॅटरनं भावेश घोडविंदेला एकही षटकार त्या लीग मधनं मारला नाही, म्हणजे ही त्याची प्रभावशाली गोलंदाजी त्या लीग मधनं झाली होती. नंतर पुन्हा एकदा मात्र या गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होतोय चेंडू क्रमांक 2 घेऊन. मात्र चेंडू जाईल बॅक टू बॅक, आलेला हा दुसरा चौकार. 4 धावांकरता भावेश घोडविंदेवर मात्र होतोय आता अटॅक. सीमा रेषा पार, चौकार 4. या चौकारानं धावसंख्या तब्बल 43 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. मी जर म्हटलं ना तर एक खूप मोठी संघबांधणी आहे ती टीम किंगस्टार मुसारने संघाची. जर पाहिलं ना तर मग अरुण पष्टे, साईनाथ पष्टे, भावेश घोडविंदे, विशाल दिनकर, राजेश सातवी, खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे. त्यांच्या संघासमोर किमान 60 धावा ह्या तुम्हाला कराव्याच लागतील. धावसंख्या 43 पर्यंत पोहोचली आहे. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र सातत्यानं बदल करतोय साईनाथ पष्टे. साईनाथ पष्टे एक लेजंड क्रिकेटर आहे, क्रिकेटचा खूप सारा अनुभव त्याच्या पाठीशी आहे, मात्र तो अनुभव मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून तो पणाला लावतोय. राजेश सातवी देखील या टीमच्या सोबत. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल चेंडू क्रमांक 3. मात्र तिथनं कोणत्याही प्रकारचे मात्र धाव नसेल. एसटी रक्षकांना चेंडूला बॅकअप दिलंय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या ही 43 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, म्हणजे अजूनही इथून पुढे येणारे 9 चेंडू या फर्स्ट इनिंग मधनं शिल्लक आहेत. चेंडू क्रमांक 4 भावेश घोडविंदे. अगेन पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, तिथनं बंदिस्त केलंय. बॅटर पूर्णपणे बीट झालाय. महेंद्रला आपण पाहतोय. महेंद्र आहे समोर. सातत्यानं विशाल राजेश सातवीवर त्यांना अटॅक केला. तदनंतर मात्र भावेश घोडविंदे त्याच्या समोर थोडासा संघर्ष करताना दिसतोय मैदानात. नेक्स्ट बॉल मात्र पद्धत आलीत तर चुकलंय. माघारी परतेल नव्यानं, एक नव्या जोशानं, नव्या उमेदीनं एक नवीन चेंडू घेऊन येईल. एक चांगल्या गोलंदाजाचं हेच एक चांगलं लक्षण असतं, जिथं आपलं पद्धत आले ते चुकतो तो पुन्हा एकदा माघारी येतो आणि मग माघारी येऊन नव्यानं एक नवीन चेंडू घेऊन समोर पुन्हा एकदा येतो. तर पूर्वी नेक्स्ट बॉल 55 पार करतोय. मात्र नो असेल. पंचांनी दर्शवलं की बॉल नो आहे. या नोची सर्वप्रथम उद्घोषणा 9 ऑक्टोबर 2007 पहिला फ्री हिट चेंडू तो हाताळला गेला. मात्र तोच फ्री हिट आता मात्र संधी आहे समोर बॅटर महेंद्रला. हात फ्री होऊन फलंदाजी करण्याची ती एक नामी संधी आहे. त्या नामी संधीचा आता किती फायदा घेईल. मात्र फटका फसला होता, पण मात्र फ्री हिटचा चेंडू आहे हे विसरून जमणार नाहीये. विशाल दिनकरनं तितकाच चांगला झेल घेतला. झेल घेतल्यानंतर लगेच त्यानं चेंडू फेकी केली. फेकी केल्यानंतर एक धाव मात्र कंप्लीट केली. या सिंगलनं धावसंख्या 45 म्हटलं की आठवतो रोहित शर्मा. खऱ्या अर्थानं मुंबई इंडियन्स कर्णधार खूप मोठा फॅन फॉलोवर आहे. तर पाहिलं तर आडव्या बॅटनं चेंडूला पुन्हा एकदा अरुण पष्टेची निवड केली. या डेफिनेट विकेटवरनं आलाय. त्वरित फेकी केली. एक धाव कंप्लीट. मात्र क्षेत्ररक्षण कलेक्ट करताना चुकी झाली, त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. अजून एक एक्स्ट्रा धाव मात्र दिली जाईल. म्हणजे या टोटल धावा 2 आणि 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 47 धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. नो डाऊट 5वं षटक तोच गोलंदाज सातत्यानं हाताळत असतो. मात्र आज काहीतरी वेगळा बदल केला जाईल का हे पाहावं लागेल. चला वे फास्ट, थोडीशी घाई करा. साईनाथ पष्टे आणि टीम थोडासा टाइम जातो हेही लक्षात असू द्या. सेकंड राऊंडचे सर्व सामने 4 षटकांचे असतील. टीम SRK नारे आणि टीम आर्यन वाडा दोन्ही कर्णधार बरोबर टॉस करण्याकरता
बरोबर एका इनिंग नंतर, म्हणजे आता जे चालू असलेलं अरुण पष्टे यांचं षटक आहे, त्या अरुण पष्टे यांच्या षटकानंतर अरुण पष्टे गोलंदाजी ट्रॅकवर नाही येतील. त्यांचं जसं षटक संपेल तसं तुम्हाला तिथे जॉईन व्हायचंय टॉस बॉक्स मधनं. षटकातील पहिला चेंडू अरुण पष्टेकडनं. मात्र पुढे येऊन चेंडूला कलेक्ट केलंय, परफेक्ट बॅटवर मात्र आला नाहीये, जिथनं फलंदाजाला बाद व्हावं लागेल. भावेश गोडविंदेनं घेतलेला तितकाच चांगला झेल. बॅटर बाद, फलंदाज परतीच्या प्रवासाला महेंद्र. धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 47 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. फर्स्ट राऊंड मधला शेवटचा सामना जो आपण पाहतोय मैदानातनं इन ऍक्शन, समोर दोन्ही संघ तुल्यबल आहेत. श्री गणेश बुधावली आणि त्याच्या विपक्षात किंगस्टार मुस्सारणे संघ. एक मोठी संघ मानणी. चला विफास थोडीशी घाई करा, नवीन बॅटर मैदानात जाईल, थोडस धावतच चला, कारण की आपल्याला आजच्या दिवशी या सर्व मॅच पूर्ण करायच्या आहेत, हेही आपलं एक लक्ष आहे. आणि तर पाहिलं तर आजच्या दिवशी थोडे सामने उशिराने स्टार्ट झाले. उद्घाटनाकरता थोडेसे मान्यवर उद्घाटनाकरताही थोडासा टाइम गेला. नंतर अगेन पुढचा चेंडू मात्र अरुण पष्टे आहेत त्या ठिकाणी सिंगल कन्वर्ट केली आहे. दुसऱ्या करता लगेच कॉलिंग दिलं. जिथं फ्लंबल झाली भावेश गोडविंदेकडनं तिथं 2 धावा कंप्लीट. म्हणजे तुमच्याकडनं एक चुकी जरी झाली ना तरी लगेच त्या चुकीचं टीम SR के नारे कर्णधार साईराज खतीब सो येऊन पोहोचलाय आमच्यापर्यंत. खऱ्या अर्थानं साईराज खतीब आणि मिराज खतीब यांच्या माध्यमातनं आकर्षक मॅन ऑफ द सिरीज करता LCD TV. मात्र पुढचा चेंडू हाय अँड हँडसम चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरनं. राज सातवी त्या ठिकाणी होते, त्यांच्याही डोक्यावरनं गेलेला हा दर्जेदार षटकार. 6 अरुण पष्टेचा घेतलाय समाचार. या षटकारानं तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 55 या धावसंख्येवर. मी म्हटलं होतं की तुम्हाला 60+ या धावा कराव्याच लागतील, कारण की समोरच्या संघात तितकेच तुल्यबल फलंदाज आहेत. नो डाऊट. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा अरुण पष्टे मात्र आपल्या गोलंदाजीतनं गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता होतोय सज्ज. नेक्स्ट बॉल मात्र बॅक टू बॅक अरुण पष्टे याच्यावर केलाय प्रहार. षटकार 6 धावांकरता आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. मोठा षटकार, खूप बिगेस्ट अँड खूप लांब वर मारलेला हा षटकार आहे. धावसंख्या तब्बल 61 वर जाऊन पोहोचली आहे. टीम SR के नारे कर्णधार इथे उपस्थित झालाय. टीम आर्यनवाडा तुमचाही कर्णधार लगेच तयार ठेवायचा आहे टॉस बॉक्स मध्ये, हे लक्षात असू द्यात. टीम आर्यनवाडा आणि टीम SR के नारे कर्णधार आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आर्यनवाडा कर्णधार रेडी ठेवायचा आहे. लगेच एका इनिंग नंतर या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. 2 षटकार तर आलेत, मात्र आता पूर्णपणे बॅकफुटला टाकलंय ते टीम किंगस्टार मुस्सारणे संघाला. तर पाहिलं ना तर प्रत्येक गोलंदाजावर अटॅक. भावेश गोडविंदे सारखा जर गोलंदाज सोडला ना तर प्रत्येकावर अटॅक मात्र केलाय बुधावलीकरांनी. राजेश सातवीला सोडलं नाही, त्यांनी सोडलं नाही विशाल दिनकरला. अरुण पष्टेही त्याचीही आता मात्र त्याच्याही गोलंदाजीचा समाचार घेतला जातोय. नेक्स्ट बॉल षटकार हॅट्रिक होईल का? षटकार हॅट्रिक झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून शिवकृपक चषक मधली पहिली षटकार हॅट्रिक जाते कोणाच्या नावावर? तो फलंदाज आपण पाहतोय प्रणित तुंबडाच्या बॅटवर. अप्रतिम खतरनाक फलंदाजी मात्र होतीये. या 3 षटकाराच्या मदतीने तब्बल धावसंख्या 67 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. इथून पुढे शेवटचा चेंडू खूप महागडा ठरलाय. अरुण पष्टे लेजंड क्रिकेटर आहे, अनुभव खूप पाठीशी आहे, मात्र अनुभव आता काही कामाचा येत नाहीये. नो डाऊट 67 धावा. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू नो असेल. नो ची एक धाव जी जोडली जाईल म्हणजे धावसंख्या 68 वर जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा एक संधी आहे हात फ्री होऊन फलंदाजी करण्याची. त्यानंतर चला टीम आर्यनवाडा कुठे असतील तर या लवकर. 68 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. अंतिमचा जिथून पुढे चेंडू शेवटचा चेंडू असेल. टीम आर्यनवाडा
आडव्या बॅटनं चेंडूला खेळलंय. विशाल दिनकर कडनं होतीये चुकी. चुकीला माफी नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार. या चौकाराच्या मध्ये त्यानं धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचतीये 72 आणि म्हणजे 73 धावा या कराव्या लागतील इथून पुढे. त्या टीम 73 धावा कराव्या लागतील त्या टीम साईनाथ पष्टे अँड टीम किंगस्टार मुसारने संघाला. चला टीम यासारखे नारेचा कर्णधार आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. राहुल पष्टे यांच्या शुभ हस्ते मात्र या पुढील सामन्याचा टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. टीम आर्यनवाडा, मी म्हटलं होतं की एक इनिंग झाल्यानंतर कर्णधार आला पाहिजे, धावत यायचंय, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. टीम आर्यनवाडा शेवटचा पुकार. राहुल पष्टे खऱ्या अर्थानं आयोजक आहेत स्पर्धेचे. ही स्पर्धा व्हावी, ही स्पर्धा घडवून आणावी याकरता अथक प्रयत्न खऱ्या अर्थानं गातेस करायचे. तदनंतर जर पाहिलं तर पाहुणीपाडा, डीकेपी स्पोर्ट्स, कुलकेवाडी सर्वांचं योगदान खूप महत्वाचं आहे. या इतक्या मोठ्या स्पर्धा घडवून आणणं, इतक्या मोठ्या स्पर्धा भरवणं एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि वाड्याचा वर्ल्ड कप मी तर नक्की म्हणेन. आणि दोन्ही कर्णधार जोडले गेलेत माझ्यासोबत. आयोजक राहुल तर या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस होईल. एका बाजूने SR के नारे आणि आर्यनवाडा. रॉकटेक आपण टॉस बॉक्स पाहतोय. स्वप्नीलजी पाटील ओनर आहेत. टॉस जिंकलाय टीम SR के नारे संघानं. मान्यवरांना मी विनंती करेन की प्लीज स्टेजवर बसायचं आहे. SR के नारे संघ टॉस जिंकलाय. माझ्या समवेत साईराज खतीब आहे. टॉस जिंकल्यानंतर तुमचा डिसिजन काय असेल? फिल्डिंग. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. समोर आर्यनवाडा. मगाशी खूप चांगली बॅटिंग बॉलिंग त्यांच्याकडनं झाली आहे. तर समोर फिल्डिंग करताना तुम्ही त्यांना समोरच्या संघाला आर्यनवाडा टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45च्या आतमध्ये ठेवायचा प्रयत्न करू. ओके, सामना 4 षटकांचा असेल ही लक्षात असू द्या साईराज खतीब. त्यानंतर मी जातो टीम आर्यनवाडा. तुमच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली, किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 45 किंवा 50 करण्याचा प्रयत्न असेल. ओके, नक्कीच शुभेच्छा असतील तुझ्याकरताही. उमेश लोखंडे यांच्याकडनंही शुभेच्छा आल्यात टीम आर्यनवाडा करता. तदनंतर जाऊयात मॅच मध्ये. मॅच रंगतदार आहे. आता मात्र समोर राजेश सातवीला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड कडनं. त्याच्या साथीला बॅटर भावेश खोडबिंदे, एक विस्फोटक फलंदाज आहे. MDC विभाग प्रीमियर लीग कोणी गाजवली ना तर ते नाव आहे भावेश खोडबिंदे. मात्र नॉन स्ट्रायकर एंड कडनं. चला, पंचांकडनं येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होतीये सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज झालाय. स्वप्नीलला आपण पाहतोय. मात्र पहिला चेंडू फुलटॉस होता, त्याला अपसाइडला खेळलाय, जिथनं चेंडूला फील्ड करेल. मात्र धावा कंप्लीट होतील 2. राजेश सातवी आणि भावेश गोडविंदे खऱ्या अर्थानं रन मशीन आहे या टीमची. आणि या पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. तब्बल 73 धावांचा त्यांना पाठलाग करायचा आहे. आणि त्यातनं त्या पहिल्या चेंडूवर आलेल्या या 2 धावा. मात्र सुरुवात चांगली होते, धावांचा होतोय श्रीगणेशा. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. आडव्या बॅटनं खेळायचं होतं. टिप विकेट किंवा मग डिस्फेअर लेग या क्षेत्रात त्याला हा फटका खेळायचा होता. तिथनं डॉट बॉल येतोय, म्हणजे कोणत्याही प्रकारची मात्र धाव नसेल. तर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. 73 पर्यंत पोहोचायचा आहे. 5 षटकांचा सामना. सेकंड राऊंडचे सर्व सामने हे 4 षटकांचे असतील, सर्वांनी लक्षात घ्या. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. राजेश सातवी मात्र आडव्या बॅटनं आता पाठवलंय दूरवर. षटकारा करता 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक राजेश सातवीच्या बॅटमधनं. विस्फोटक फटका. मात्र जी राजेश सातवीच्या गोलंदाजीवर जे षटकार चौकार लागले ना ते तो आता वसूल करतोय. मात्र शांत होता पहिले 2 चेंडू. तिसऱ्या चेंडूवर मात्र आक्रमणाला सुरुवात केली जाते. या षटकार येतोय राजेश सातवीच्या बॅटमधनं. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे ना ती 8. या धावसंख्येवर 8 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. तत्पूर्वी पुन्हा एकदा सज्ज होईल स्वप्नील आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरनं. बुधावली प्रीमियर लीग काही दिवसापूर्वी झाली.
चांगला खेळ मात्र याही खेळाडूचा. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल. दिशा से भटके जिथे षटकार आला ना त्यानंतर कमबॅक करायला मला वाटतं आता एक वाईट चेंडू त्यांना हाताळला. सुरुवात पहिल्या 2 चेंडूवर जरी चांगली झाली त्यानंतर मात्र षटकार घेतला आणि आता वाईटही येतं. या वाईटनं 1 वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 या धावसंख्येवर. मात्र राजेश सातवी स्ट्रायकर एंड कडनं. नेक्स्ट बॉल. मात्र सिंगल कन्वर्ट करतोय. 1 धावसंख्या 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. 10 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. मात्र सुरुवात चांगली होतीये नो डाऊट. राजेश सातवीला आपण पाहतोय. मात्र आता भावेश गोडविंदे जो स्ट्रायकर एंड कडनं येईल फलंदाजी करण्याकरता. मात्र जर विचार केला तर दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही चार चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. चेंडू क्रमांक 5 घेऊन येईल समोर. मात्र वेट केलं. थोडासा लेट खेळला होता जिथनं त्याला बाद व्हावं लागेल. फलंदाज बाद. पहिला हादरा बसतोय भावेश गोडविंदेच्या रूपानं. बॅटर परतीच्या प्रवासाला येईल भावेश गोडविंदे. मात्र एक महत्वाचा बॅटर त्याला फार लवकर बाद केलंय. त्याला मैदानात राहणं खूप गरजेचं होतं. तो भावेश गोडविंदे मात्र संघाला संकटात सोडून मात्र परतीच्या प्रवासाला येतोय नो डाऊट. वनडाऊनला सातत्यानं फलंदाजी करण्याकरता जात असतो तो विशाल दिनकरला आपण पाहतोय. एक विस्फोटक आणि या वाडा तालुक्यातला एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू. मी सातत्यानं त्याचं नाव घेईन. तो विशाल दिनकर मात्र मैदानाच्या दिशेने जातोय. विशाल दिनकर जो फलंदाजी करण्याकरता आता मैदानात दाखल झालाय. एक भव्य दिव्य स्पर्धा जी आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. इथून पुढे आपल्या गोलंदाजीतनं हा शेवटचा चेंडू. मात्र विकेटला संधी. झेल सुटला. खूप धावला त्यानंतर मात्र तो झेल सुटला. झेल घ्यायला हवा होता. झेल पर्यंत पोहोचला होता. 1 षटकाचा खेळ संपलाय आणि 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या नेल्सन आकड्यावर 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. एका विकेटच्या मोबदल्यात 11 धावा स्कोर कार्डवर आहेत. आणि त्यानंतर इथून पुढे येणारे 24 चेंडू असतील. म्हणजे 24 चेंडूंचा जर विचार केला तर अजूनही 62 धावांची गरज आहे. जी सरासरी आहे ना जवळजवळ 15.25 ची सरासरी. ची सरासरी जी षटकामागे राखावी लागेल. दुसऱ्या षटकातनं गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज किरणची वर्णी लागतीये. तो किरण ज्याला गोलंदाजी ट्रॅकवरनं आणलं जातंय तर मात्र अटॅक करावा लागेल. तर या दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर 3 क्षेत्ररक्षक हे आता बाहेर असतील. म्हणजे एक क्षेत्ररक्षक जवळजवळ टिप एक्स्ट्रा कव्हर आणि मग लॉंग ऑफच्या त्या क्षेत्रा मध्यावर असेल. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक डिप मिड विकेट एक लॉंग ऑन. तत्पूर्वी पहिला चेंडू आडव्या बॅटनं 2 क्षेत्ररक्षकांमधला गॅप शोधायचा होता. तिथनं 1 मध्ये कन्वर्ट केलंय. त्या पहिल्या चेंडूवर गोलंदाजी ट्रॅकवरनं जो गोलंदाज आपण पाहतोय किरणला त्याच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव येते सिंगल. मात्र सिंगलनं राजेश सातवीला स्ट्राईकवर आणलं जाते. जे जास्त महत्वाचं आहे तेच मात्र काम मात्र या बॅटरकडनं होत आहे. राजेश सातवीला जास्तीत जास्त स्ट्राईक राहणं खूप गरजेचं आहे. राजेश सातवी तो खेळाडू आहे ना जर मैदानात राहिला तर या धावा सहज करू शकतो. राजेश सातवी स्ट्रायकर एंड कडनं. नेक्स्ट बॉल. मात्र फलंदाजाला परतावं लागेल. राजेश सातवी बॅक टू डगआउट. एक मोठा हादरा बसतोय तो टीम किंगस्टार मुसारने संघाला. मात्र मैदानाच्या दिशेनं नवीन बॅटर जातोय साईनाथ पष्टे. एक विस्फोटक फलंदाज आहे आणि साईनाथ पष्टे ज्याची वर्णी लागतीये तो आता फलंदाजी करण्याकरता जाईल. तर साईनाथ पष्टे लेजंड क्रिकेटर आहे. क्रिकेटचा खूप सारा अनुभव त्याच्या पाठीशी आहे
आणि नॉन स्ट्रायकर एंडकडनं विशाल दिनकर आता स्ट्राईकला जाईल. साईनाथ पष्टे, चला बी फास्ट साईनाथ पष्टे, थोडस घाई करा कारण की षटकार हॅट्रिक करता त्यांच्या अगदी जवळचे मित्र साईराज खतीप यांच्याकडनं 3 षटकारा करता 500 रुपये. मी जेव्हा जेव्हा पाहिलंय साईराज खतीप साईनाथ पष्टे यांच्यावर नेहमी त्यांच्या फलंदाजीवर बक्षिसं लावतात आणि साईनाथ पष्टे बऱ्याचशा वेळा ती बक्षिसं मिळवतात देखील. आक्रमक फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे. साईराज खतीप यांच्याकडनं षटकार हॅट्रिक करता कॅश प्राईज 500 रुपये. तत्पूर्वी स्ट्रायकर एंडकडनं मात्र आल्या पाठवलंय षटकारा करता. साईराज खतीब सुद्धा म्हणतायत पहिला षटकार तर मारला आहे, अजून 2 मारावे लागतील. तर 500 रुपये कमवायचे आहेत ना, तर अजून 2 मारावे लागतील. साईनाथ पष्टे एक महत्वाचा बॅटर आहे या टीम कडनं, मात्र आल्या स्वागत करतोय षटकारानं. मजबूत शरीरयष्टी, बॅटच्या फ्लो मध्ये जर परफेक्ट चेंडू आला ना तर मग षटकारच असतो, यात काही शंका नाहीये. या षटकारानं धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे ती 18 या धावसंख्येवर. मात्र 73 धावांचा पाठलाग करताना षटकातील पुढचा चेंडू मात्र फटका फसलाय असं म्हटलं जातं. लालच बुरी बला आहे, त्याचा झालाय बली. साईनाथ पष्टे बॅक टू डगआउट, परतीच्या प्रवासाला एक षटकारानं ते वादळ मात्र थांबवलं गेलंय. साईनाथ पष्टे बॅक टू डगआउट. मात्र जिथनं एक षटकार आला, सिंगल डबल कदाचित घ्यायला हवी होती, कारण की मैदानात राहणं साईराज खतीब यांनी जे पारितोषिक लावलं होतं त्याही करता कदाचित षटकार मारायला गेले असतील साईनाथ पष्टे. मात्र परतीच्या प्रवासाला येत आहेत. राजेश सातवी पाठोपाठ तेही मात्र परतीच्या प्रवासाला येत आहेत. मात्र विशाल दिनकर सारखा बॅटर अजूनही नॉन स्ट्रायकर एंडकडनं आहे. स्ट्रायकर एंडकडनं नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय, ज्याला आपण पाहतोय सागरला आपण पाहतोय. तर नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय फलंदाजी करण्याकरता सागर आणि विशाल दिनकर यांना आता ते जबाबदारीचं ओझं आहे ना ते स्वतःच्या खांद्यावर घ्यावं लागेल. इथून पुढे त्यांना चांगली फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. षटकातील पुढचा चेंडू मात्र फटका फसलाय की काय, 2 क्षेत्ररक्षक जज करतायत धावत, मात्र पर्यंत पोहोचणार नाहीये. चेंडू जाईल पण बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा रेषा पार. चौकार येतोय, या चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 22. 3 विकेटच्या मोबदल्यात 22 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, 22 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलेत. मात्र तदनंतर चांगली गोलंदाजी होतीये एका बाजूने विचार केला तर. तरी एखादा षटकार खाला असला तरीही मात्र साईनाथ पष्टेला सुद्धा परतवलं. त्यानंतर एक चौकार देखील आलाय. त्या चौकाराच्या मदतीनं जी 22 पर्यंत जाऊन पोहोचलाय, 73 धावांपर्यंत जायचंय. दुपारच्या सत्रातनं याही मैदानावर खूप सारा वारा वेगानं वाहताना दिसतोय आपण. तदनंतर पुढचा चेंडू सागर करता, मात्र पुन्हा एकदा चेंडू हाय गेलाय. सागर चेंडू खाली येतोय, चुकी होणार नाहीये. सागर हरडा घेतलाय, अप्रतिमरित्या झेल फलंदाज बाद. परतावं लागेल सागर. बॅक टू डगआउट. मात्र ऋषी सागर फर्स्ट एड बॉक्स आहे इकडे, जर काय हवं असेल तर या.
तत्पूर्वी जाऊयात मैदानात. थोडासा दुखापतग्रस्त आहे सागर, तरीही देखील सोडला गेलाय. पुन्हा एकदा टीम सोबत गरज आहे. आणि मग गोलंदाजी ट्रॅकवरनं जो गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नील गोलंदाजी करतोय. त्याच्या गोलंदाजीतनं तिसरं षटक जे करण्याकरता सज्ज होईल. समोर विशाल दिनकर आणि नॉन स्ट्रायकर एंडकडनं ऋषी. विशाल दिनकरवर आता जबाबदारी आहे. त्याच्याकरता पहिला चेंडू बॅटच्या समोरून चेंडूला फिरवलाय. अतिरिक्त स्विंग तो पाहायला भेटला या बॉलवरनं. यष्टीरक्षकांना बाकीचं काम मात्र पूर्ण केलंय, मात्र बंदिस्त केलंय. विशाल दिनकरला शांत ठेवलंय. विशाल दिनकर तो बॅटर आहे, तो मैदानात राहिला तर या धावा सहज करू शकतो. विशाल दिनकर स्ट्रायकर एंडकडनं. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. आडव्या बॅटनं प्रहार करत चेंडूला पाठवलाय षटकारापर्यंत, 6 धावांपर्यंत. अफलातून स्ट्रोक डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं प्रयत्न केला मात्र जो प्रयत्न केला ना तो प्रयत्न अपूर्ण पडलाय. षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या तब्बल 28 धावा. 28 आकड्याची जेव्हा जेव्हा आठवण होईल ना तेव्हा आठवण होते ती खऱ्या अर्थानं 28 वर्षानंतर जिंकलेला तो वर्ल्ड कप. 1983 नंतर 2 एप्रिल 2011चा तो दिवस. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. विशाल दिनकर डिपेक्स्ट्रा कव्हरला कदाचित खेळायचं होतं, तिथनं डॉट बॉल येतोय. डॉट बॉल निर्धाव न होतीये सांगता. स्वप्नीलनं मात्र लगेच कमबॅक मिळवून दिलाय. एक षटकार जरी खाला तरी लगेच पुढचा चेंडू त्यानं डॉट घेतलाय. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉक केलाय. आता मात्र जज करतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. विशाल दिनकर महत्वाचा बॅटर, परतावं लागेल बॅक टू डगआउट. एक संधी देऊया डीजे मास्टरला. हॅलो, नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. हर्षलला आपण पाहतोय तो फलंदाजी करण्याकरता इथून पुढे सज्ज होईल. एका पाठोपाठ एक एक षटकार जरी येत असला तरी विकेटही एका बाजूने पडतायत. बंदिस्त केलंय. डॉट बॉल. निर्धावची उद्घोषणा मात्र होतीये. या निर्धावनं मात्र ते धावसंख्या 28 या धावसंख्येवर सीमित आहे. मात्र इथून पुढे स्वप्नीलच्या गोलंदाजीतनं हा अंतिमचा चेंडू इथून पुढे असेल. अजूनही जर पाहिलं तर 45 धावांची अजूनही इथून पुढे गरज आहे. नेक्स्ट बॉल, मोठा फटका खेळायचा होता, बंदिस्त केला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. म्हणजे इथून पुढे समीकरण येणारे 12 चेंडू आणि तब्बल 45 धावा कराव्या लागतील. पंचांनी दर्शवलं 3 षटकांचा खेळ झालाय. चला बी फास्ट. चौथा गोलंदाजी ट्रॅकवर आणायचा आहे. इथून पुढे 4 षटकांचे सामने असतील, हेही लक्षात ठेवा. टीम SRK नारे आणि टीम आर्यन वाडा. एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल या नेक्स्ट मॅच मधनं. चला बी फास्ट. चला लवकर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आणायचा आहे. टीम श्री गणेश बुधावली. येणारे 12 चेंडू आणि 45 धावा एक मोठं लक्ष आहे. त्या 12 चेंडू 45 धावा करण्याकरता समोर 2 बॅटर सज्ज आहेत. मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवरनं दयानंद वर्णी लागतीये. एक महत्वाचा गोलंदाज आहे. थोडा उशिरानं गोलंदाजी करण्याकरता मात्र येतोय टीम कडनं. मात्र जरी एका बाजूनी सातत्यानं श्री गणेश बुधावलीचे विकेट मात्र पडत होत्या तरी मात्र मैदानात महेंद्र मात्र टिकून राहिला होता. महेंद्रनं चांगला खेळ करत एक धावसंख्या नक्की उच्चांक गाठला. 73 पर्यंतच एक मोठं लक्ष ठेवलं. समोर त्याचा पाठलाग करताना मात्र राजेश सातवी संघर्ष करत होता. मात्र त्याची ती खेळी लवकर संपुष्टात आणली. मग त्यानंतर वर्चस्व आहे ना ते बुधावलीकरांनी मात्र मिळवलं. 12 चेंडू 45. त्यातनं हा पहिला चेंडू.
तत्पूर्वी नेक्स्ट बॉल खूप हाय गेलाय, जज करेल फलंदाज बाद. साजेब खतीब कुठे असतील तर या, तुमचा मित्र अकमल तुम्हाला मुख्य मंचावर बोलवतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल होईल. सूरजला आपण पाहतोय जो फलंदाजी करण्याकरता. खऱ्या अर्थाने एक भव्य दिव्य स्पर्धा, या भव्य दिव्य स्पर्धेतला आजचा पहिला दिवस. शिवकृपा मित्रमंडळ गातेस व डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पावनीपाडा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम शिवकृपा चषक. खऱ्या अर्थानं वाडेकरांचा हा वर्ल्ड कप आहे, जो आतुरतेने सर्वजण वाट पाहतात. मात्र नो डाऊट फलंदाजाला परतावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅक टू डगआउट. एक संधी डीजे मास्टरला. जिथनं विशाल दिनकर सारखा बॅटर बाद झाला ना, त्यानंतर लगभग थोडासा प्रेशर घेतला आणि बॅकफुटला गेले पूर्णपणे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. आडव्या बॅटनं जो फटका खेळला, तिथनं सिंगल कंप्लीट होतीये. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. मात्र फटका सजवला जातोय, जिथनं एक टप्प्याकर चेंडूला फील्ड करेल. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल. 2 धावा कंप्लीट. या 2 धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचती ती तब्बल, स्कोरर आम्हाला माहिती कळवतील, 30. अविनाश जो नवीन बॅटर गेलाय. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू दह्यानंदकडनं. चांगला चेंडू, अप्रतिम, नियंत्रित मारा. मात्र षटक संपतंय. एक बॉल बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. मात्र धावसंख्या तब्बल 30. तर साईराज खतीब यांनी बक्षीस दिलंय आमच्याकरता, धन्यवाद. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल सिंगल कन्वर्ट केली जातीये. या सिंगलनं धावसंख्या किती झाल्या? 31. मात्र इथून पुढे 4 षटकांचा खेळ झालाय. 31 धावा स्कोर कार्ड वर. म्हणजे इथून पुढे अंतिमचे षटक. त्या षटकातनं जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 42, म्हणजे एक मोठी धावसंख्या इथून पुढे टार्गेट करायची आहे. त्यातनं पहिला चेंडू, त्यावर आक्रमण करायचं होतं. मात्र क्षेत्ररक्षक येतोय दयानंद, चुकी करणार नाही. फलंदाज बाद. परतावं लागेल बॅटरला. नवीन बॅटरला संधी मिळेल फलंदाजी करण्याकरता. तत्पूर्वी जर पाहिलं तर 8 विकेट आतापर्यंत गेल्यात. इथून पुढे 5 चेंडू शिल्लक आहेत गोलंदाजीतनं. नवीन बॅटर मैदानात येईल. थोडीशी घाई करा. चला फास्ट मित्रांनो. वेळ कोणासाठी ना थांबत नसतो. घड्याळ जरी सेम असला ना तरी वेळ कोणासाठी थांबत नाही. तत्पूर्वी अरुण पष्टे. मात्र त्यांच्यावरही आज गोलंदाजीतनं खराब गोलंदाजी झाली. अटॅक त्यांच्यावरही सातत्यानं राहिला. साईराज खतीब आणि मिराज खतीब यांच्याकडनंही
झोरा एंटरप्राइजेस एक आकर्षक या स्पर्धेकरता मॅन ऑफ द सिरीज करता LCD MDC विभाग प्रीमियर लीग मध्येच या जोडीनं साईराज खतीब आणि मिराज खतीब यांच्या माध्यमातून एक आकर्षक सायकल सुद्धा पाहिली होती. अरुण पष्टे आहेत समोर. आता मात्र जो संघर्ष करतील तो कुठेतरी थोडा कमी पडतोय. मात्र आडव्या बॅटनं मिड विकेटला ट्रॅव्हल केलं त्या चेंडूला, तिथनं चेंडूची फेकी येते. तत्पूर्वी इथून पुढे मात्र सामन्याची औपचारिकता जी फक्त शिल्लक राहिली आहे. नेक्स्ट मॅच टीम SR किनारे आणि टीम आर्यनवाडा दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे. या नेक्स्ट मॅच मधनं एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने टीम आर्यनवाडा तर एका बाजूने टीम SR किनारे. इथून पुढे अंतिम चेंडू. मात्र तो फटका सजवलाय. लेट येतोय पण थेट येतोय. षटकार 6 धावांकरता अरुण पष्टेच्या बॅटमधनं. षटक संपलंय. संपलंय षटक. चला